बरं. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास घ्या. Focus on the breath. Focus on the breath. Gently inhale, gently exhale. जे प्राणिक ब्रीदिंग शिकलेत त्यांनी पोटावरती हात ठेवावा आणि gently inhale, get your stomach out, exhale, get your stomach in. थोडं चित्त शांत करूया, पुन्हा एकदा ब्रीदिंग करूया. Inhale slowly, hold, exhale slowly, hold. Inhale slowly, hold, exhale slowly, hold. One more time. Inhale slowly, hold, exhale slowly, hold. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, टू द एंटायर स्पिरिच्युअल हायरार्की, टू लॉर्ड ब्रह्मा, लॉर्ड विष्णु, लॉर्ड शिवा, to Lord Yama, to Lord God's Son, the Savitur, to all the angels, archangels, holy angels, specifically the Divine Father, Divine Mother, Kula Devat and Kula Devataha. आपण ज्या कुळात आहात त्या देवी, कुलदेवत, कुलदेवताः. To all the healing guides, healing ministers. In the English context, the solar pitris. आपल्या हिंदू कल्चर प्रमाणे पित्र. We invoke the blessing. आम्ही सगळ्यांना आपण आवाहन करतोय. To help us understand this session, the capsule version of what happens to the life after death. In full faith, so be it. To all of you, Atma Namaste. Good evening. I welcome all of you for this session. Atma Namaste. Okay, so warm welcome once again to everybody. So आपण आज बोलणार आहोत फॉरगिवनेस आणि पितृपक्ष. पण पितृपक्ष फॉरगिवनेसचा संदर्भ जोडण्याचं जे काम आहे ते आपण नीट व्यवस्थित समजून घेऊया. राईट. सो आदित्य इज रनिंग अ सिरीज ऑन युट्यूब आणि फेसबुक वरती. सो 10 ते 10:30 युट्यूबला किंवा फेसबुकला तुम्ही प्राणिक आरोग्यमच्या गेलात तर छान अर्धा तास तो पर्वणी देतोय आपल्या सगळ्यांना. अत्यंत अभ्यासपूर्वक, अत्यंत सुंदर समजणारी माहिती हा आपल्या समोर आदित्य आपल्या समोर प्रेझेंट करतो. त्यामुळे मी परत डुप्लिकेसी करणार नाही, कारण की आम्ही दोघं एक टीम आहोत. पण बराचसा जो भाग आहे तो खूपच एसोटरिक आहे, म्हणजे आध्यात्मिक त्या जर्नी मधला आहे, तो आपण इथे समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. सो मला या सेशन मध्ये, आपण हे पार्टिसिपेटिव्ह सेशन असणार आहे, तर आपण काही प्रयोग करणार आहोत. आर यू रेडी टू डू सम प्रॅक्टिकल्स? राईट. मला हात वरती करून सांगा की मला 3 माणसं व्हॉलंटियर पाहिजेत आणि मला सांगा की एखाद्याला बॉडी पार्ट कुठे पेन मध्ये आहे. राईट. कुठला बॉडी पार्ट दुखतोय, अस्वस्थता वाटतेय, पाठ दुखतेय, कंबर दुखतेय, असे हात वरती करा मला स्क्रीनवरती, मला लक्षात येईल. एकानेच हात वरती केला, बाकी सगळं ओके. वा. ओके. ऑलराइट. सो मी सपना तुला आता स्पॉट करतो. काय झालंय तुला? काय होतंय? पोट खराब झाले, मला उलटी होतीये आणि थोडं डाऊन, अपचनाचा त्रास झालाय. अपचनाचा त्रास आहे, अस्वस्थता वाटते. बरं. हा. ओके. ठीक आहे.
एनिबडी एल्स? कोणाला काय अजून कोणाचा हात वरती येतो? 1 मिनिट, प्लीज सी ऑन द स्क्रीन. अशी लोकांचे व्हिडिओ. सुचित आहे. ओके, येस ताई, या. भरपूर ऍसिडिटी झाली आहे कालपासून. बॅकहेड आणि फोरहेड खूप दुखतंय. डोकं दुखतंय? बरं बरं. बॅकहेड आणि फोरहेड. बॅकहेड आणि फोरहेड, गॉट इट. ओके ओके, बॅकहेड आणि फोरहेड, ऑलराइट, ठीक आहे. एनिबडी एल्स? आपल्याला अजून एक व्हॉलंटियर पाहिजे. बॅक एक वाला कोण आहे? बॉडी एक, बॅक एक, सगळे ठणठणीत आहेत, व्यवस्थित आहेत. बरेच जणांचे व्हिडिओ मला दिसत नाही येतात. किरण आणि दीपश्री. हो, दीपश्री, वा, कोण आहे काय पण दीपश्री? बाकी आय एम अज्युमिंग एव्हरीबडी इज ओके, राईट? तर आपल्या समोर 2 आता व्हॉलंटियर्स आपल्याला त्यांनी सांगितलं की अपचनाचा त्रास आहे, राईट? थोडस रेस्टलेसनेस आहे, नॉट वेल, काही बॅक पेन आहेत आणि हेडेक आहे. ओके, बाकी अस्वस्थता अशी बाकी कोणाला काय नाही, राईट? एव्हरीबडी इज ओके, राईट? स्क्रीनवरती मी पाहायचा प्रयत्न करतोय. ओके, गुड. सो नॉट मेनी पीपल आर देअर. सो गुड गुड गुड. ओके, तो या सेशन मध्ये आपण काय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की हा जो पितृ पंधरवडा आहे कधी सुरू होतोय? तर गणपती झाले, अनंत चतुर्दशी झाली, पौर्णिमा झाली, कन्या राशीमध्ये सूर्य आला की पितृ पंधरवडा सुरू. आपल्याला हे माहिती आहे, राईट? पौर्णिमेनंतरचा जो 15 दिवसाचा काळ आहे, अमावस्येपर्यंत, तो काळ हा 15 दिवसाचा. काय म्हणतोय हा काळ आपल्यासाठी? काय मेसेज आहे आपल्यासाठी? का आपल्या कल्चरमध्ये, ह्याला हिंदू कल्चरमध्ये स्पेसिफिकली, राईट, का एवढं महत्व दिलेलं आहे? कारण याचा खूप सारा संदर्भ मागे विष्णू पुराणांमध्ये जातो, जे आपण आता बोलणार आहोत. त्याचं बरंचसं क्रेडिट, lot of it is coming from Vishnu Purana, lot of it is also coming from this book, right, Astral Body. There's a lot of book which are recommended by Master Choa Kok Sui, which gives us an idea ki what really happens when the soul departs. त्यामुळे आपण गेल्यानंतर नक्की काय होतं याच्याविषयी इतकं कन्फ्युजन आहे. ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा जो दुर्ळा आहे किंवा बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा जो त्यातली जी क्लॅरिटी बऱ्याचशा लोकांना आपल्याला नसते, ती बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला मास्टर चोआ कोक सुई अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल शिकवतात जेव्हा, राईट? तो कोर्स सगळ्यांना ओपन आहे, त्याला काही गेट पास नाहीये. फॉर एक्झाम्पल बेसिक झाल्यानंतरच ऍडव्हान्स करू शकतो. तसंच बेसिक आणि सोल हे बिगिनर्स कोर्स आहे, ते कोणी करू शकतो. ₹6,000 त्याची फी आहे. आपण 2 आणि 3 ऑक्टोबरला हा कोर्स आपण ठाण्यात शिकवतोय. आत्मा यायच्या आधी, जायच्या आधी नक्की काय गोंधळ होता? परमात्मा म्हणजे काय? राजयोग म्हणजे काय? हे सगळं मास्टर कव्हर करतायत, राईट? सो ह्या पूर्ण याच्यामध्ये आपण आज नीट पुढच्या एक तासाभरामध्ये आपण फॉरगिव्हनेस, पित्र आणि आपल्याला असलेलं त्यांचं कनेक्शन हे आपण समजून घेणार आहोत. आर यू रेडी? कॅन यू प्लीज ऑल सिट इन अ व्हेरी रिसेप्टिव्ह पोझिशन? छानपैकी आपण ताट बसा, हातपाय मोकळे, कुठेही क्रॉस नको. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, आय एम अज्युमिंग दॅट यू लिस्निंग टू मी प्रॉपरली, आणि छानपैकी आपण बसून ऐकताय. ओके, सो पटकन मी आपल्या सगळ्यांसाठी प्रेझेंटेशन बनवलंय. मला असं वाटलं की हे थोडंसं आपल्याला दाखवावं. ओके, माझी स्लाइड सगळ्यांना दिसते, राईट? तर आपण जेव्हा जातो, हे सगळे पिक्चर कर्टेसी, लॉट ऑफ दिस पिक्चर्स आर टेकन फ्रॉम गुगल, राईट? सो त्याचं क्रेडिट त्यांना आपण द्यायचंच आहे, करेक्ट? जायच्या वेळी ऍज पर गरुड पुराणा, राईट, आपण जेव्हा बॉडी सोडतो, जेव्हा आत्मा आपल्या बॉडी मधनं निघतो, त्यावेळी आपली सगळी इंद्रिय they stop working. There is no blood supply. म्हणून बॉडी गार पडते. आणि ऍज पर गरुड पुराणा
आपलं पूर्ण जीवनपट एखाद्या पिक्चर सारखा, फिल्म सारखा आपल्या समोर दाखवलं जातं. हा is equal to people who are clairvoyant. Clairvoyant म्हणजे दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी याचा अर्थ आपण कोणाची चक्र, ऑरा, जन्म किंवा एखादी गोष्ट जी आपण फिजिकली, तुम्ही आता मला पाहताय, मी तुम्हाला पाहतोय, राईट, पण मी तुमची चक्र पाहणं, त्याला क्लेअरवॉइंट ऑब्झर्वेशन म्हणतात. तसा पूर्ण जीवनपट आपल्या समोर या जन्मातला उभा केला जातो. त्याचा कॉन्टेक्स्ट आपल्याला विष्णू पुराणामध्ये दिलेला आहे. मास्टर चुआ याच्याविषयी सविस्तर बोलताय सोलच्या वर्कशॉप मध्ये. आणि मग तिथे त्या पिक्चर मध्ये आपल्याला पूर्ण जीवनपटामध्ये हे दाखवलं जातं की काय केलेलं आहे मागच्या या पूर्ण जन्मामध्ये. आणि तिथे फक्त दोनच ऑप्शन्स असतात, हो नाही, हो नाही, हो नाही, चर्चा नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. साधारण सर तो काळ 6 ते 7 तासाचा असतो. अख्खा 50, 60, 100 जेवढं वर्ष आपण जगलो तेवढं सगळ्याचा पूर्ण चित्रपट आपल्याला दाखवला जातो कॅप्सूल स्वरूपात. आणि त्याच्यामध्ये फक्त लेसन्स असतात. तुला फॉरगिव्हनेस सांगितलेला, तुला राग सांगितलेला, तुला लोभ सांगितलेला, हे सगळे प्रकारचे अवगुण जे आपण मधुरतामध्ये सतत त्याच्यावरती संस्कार करून त्याला काढायचा प्रयत्न करतो, हे सगळ्याचा हिशोब किताब तिथे स्क्रीनवरती दाखवला जातो. नीट ऐका, कारण पुढची स्लाइड महत्वाची. आर यू विथ मी? राईट. सो वेन वी ऑल लीव्ह द बॉडी, आपण जेव्हा जाणार आहोत किंवा जे आतापर्यंत गेलेत, हे पूर्ण सेशन एका पिक्चर सारखंच, एका फिल्म सारखंच आपण समजून घ्यायचं आहे. सो दॅट आजपासून आपण बाहेर नाही, अंतर्मनामध्ये झाकून बघायचंय की माझे गोंधळ काय येतात आणि मला ते दुरुस्त का केलं पाहिजे. राईट? आर यू विथ मी एव्हरीबडी? मला हात दाखवा. या गुड गुड गुड. ओके. सो वेन वी लिव्ह द बॉडी, राईट, ऍट दॅट टाइम फॉर सम पिरियड ऑफ टाइम वी आर क्लेअरवॉइंट. पूर्ण पिक्चर आपल्या समोर दाखवलं जातं. आपली इंद्रिय पूर्णपणे बंद केली जातात. बंद केली जातात नाही, बंद होतात. आणि मग गरुड पुराणामध्ये त्याचा संदर्भ पण आहे की यमराज येतात आणि मग ते आपल्याला घेऊन जातात. राईट. आणि हे सगळे पिक्चर्स पुढचे एक मी जे काय आपल्यासाठी बनवलंय हे प्रेझेंटेशन, हे दाखवण्याचा एकमेव त्याच्या मागचं रिझन की आपल्या ब्रेनला हे रजिस्टर होऊ दे. कारण आपण अल्लाउद्दीन शिकलो होतो. राईट. सो अल्लाउद्दीन मध्ये द ब्रेन हॅज अ प्रोपेन्सिटी, अल्लाउद्दीनच्या त्या लेक्चर मध्ये मी रेकॉर्डिंग पण आपल्याला शेअर केली होती, करेक्ट. त्यामुळे ब्रेन हॅज अ प्रोपेन्सिटी टू रजिस्टर विथ पिक्चर. इझी जातं त्याला, करेक्ट, लक्षात ठेवायला, करेक्ट. सो ही जेव्हा प्रोसेस आहे, हे जेव्हा आपण निघतो, ही बॉडी, त्यात आत्मा बॉडीतनं बाहेर पडला. आता ही बॉडी पूर्णपणे गार पडली. आत्मा कुठे आहे? तर जवळच आहे. बॉडीतनं बाहेर पडल्यानंतर आत्माला त्याचं सगळं सामान घेऊन निघेपर्यंत किती वेळ लागतो याचा संदर्भ मास्टर चोबुक्सवी अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल मध्ये देत आहेत. त्यामुळे आपल्याकडे लेजिटिमेट सोर्स आपल्याला कळणार आहे की नक्की आपलं काय होतं किंवा कोणाचं काय होतं. त्यामुळे त्याच्याविषयी हा धुरळा हा आपल्या जीवनातला पूर्णपणे ह्या जन्मात निघून जातोय. सो प्लीज स्माइल. राईट. कारण जाणार तर आपण सगळेच होत. करेक्ट. सो नेक्स्ट कुठे जाणार आहोत? आपण इथे जाणार आहोत, जिथे बुद्धिक लिहिलेलं आहे तिथे जाणार आहोत. आता जे फोन मध्ये लॉग्ड इन आहेत त्यांना ही इमेज कदाचित एवढी क्लिअर दिसत नसेल, तर गुगल करा 7 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स. 7 प्लेन. आपण याच्या आधी सुद्धा हे बऱ्याच वेळेला संदर्भ दिलेला आहे. 7 लोक आपण इथे आहोत. एथरिक, फिजिकल आपण इथे आहोत. ऍस्ट्रल, लोअर मेंटल, मानसिक आणि नंतर बुद्धी, आत्मा. राईट. याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन बघा.
आपण इथे आहोत 7व्या प्लेनवरती, खाली फिजिकल. आपल्या बॉडीमध्ये हाडं आहेत, सॉलिड, लिक्विड रक्त आहे, गॅस हवा आहे, येस और नो, राईट. एथरिक म्हणजे एनर्जी आहे, प्राणमय कोश आहे का नाही? बरेच जण आपण हिलर आहात. राईट. सुपर एथरिक आहे. जेव्हा तुम्ही एथरिक डबल वाचाल तेव्हा तुम्हाला याचं महत्व कळेल, पण आज तो सब्जेक्ट नाहीये. त्यामुळे फिजिकल बॉडी मध्ये या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत. पण ती फिजिकल बॉडी बघा बाजूच्या पिक्चर मध्ये, फिजिकल बॉडी कशात आहे तर एथरिक मध्ये आहे, या एन्व्हलप मध्ये. म्हणजे शरीराच्या भोवती ही 4 शरीर आहेत. प्राणमय कोश ज्याला आपण म्हणतो, एथरिक, कामा मानसिक, इमोशनल आणि मेंटल. इथे बघा ऍस्ट्रल, त्याला ऍस्ट्रल पण म्हटलेलं आहे, मेंटल पण, इमोशनल पण म्हटलेलं आहे. ऍस्ट्रल, मला भूक लागली, मला एखाद्या माणसाविषयी चांगलं वाईट वाटतं, हे सगळं इमोशनल बॉडीमध्ये हा पॅकेज टाकलेला असतो. हे कण त्याच्यामध्ये असतात सगळे, हे सगळे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये असतात, या सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये असतात. म्हणून बऱ्याच वेळेला एस्पेशली आपण एखाद्याला पाहतो, हा अनुभव आला का सगळ्यांना, की आपण एखाद्याला भेटल्यावरती आपल्याला वाटतं अरे याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण आपण त्याला कुठेच बघितल्यासारखं वाटत नसतं, राईट. आपली एक अचानक त्याच्याशी आत्मीयता तयार झालेली असते. येस ऑर नो, राईट. दिस इज कमिंग फ्रॉम द प्रिव्हियस लाईफ टाइम. ज्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये त्यांनी देवकी, यशोदा, कृष्ण यांच्यातला संवाद जो आहे, 14 वर्षाचा तू वेगळा का राहिलास, तू तिथे कसा राहिलास, तर त्याला कृष्णाने दिलेलं जे उत्तर आहे तो संदर्भ आपण लक्षात घ्यावा. मग कृष्ण सांगतोय की मागच्या जन्मामध्ये तुम्हाला वनवासात पाठवलं होतंस. हा, त्याचा जन्म, त्याचा संदर्भ, पुनर्जन्माचा संदर्भ हा गीतेत पण आहे. त्यामुळे पुनर्जन्म हा आहे. फक्त प्रभू राम किंवा प्रभू कृष्ण, भगवान कृष्ण वगैरे हे जेव्हा मंडळी येतात, राईट, संत ज्ञानेश्वर किंवा साईबाबा किंवा मास्टर चोरकुक्सवी आता जेव्हा येतील, किंवा कुठलेही संत, हे त्यांच्या इच्छेने येतात, ईश्वरी कार्यासाठी येतात, मानवी आपल्याला मदत करण्यासाठी येतात. बाकी आपण जे परत खाली येतो, येऊ, आलोत, ही आपली कर्मांसाठी आपली फेरी आहे. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. आत्ताशी 7:23 होत आहेत, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे, राईट. 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालं तरी सेशन मध्ये आज समजून घ्या की नक्की गोंधळ कुठे कुठे काय काय आहेत, राईट. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ सुरू ठेवा, राईट. नाही तर मी आता अवकाशात ना बोलल्यासारखी मला फिलिंग येईल, मागे बॅकग्राऊंड बघा कसं आहे, राईट. राईट. सो लेट्स गो ऑन. ओके. मेंटल म्हणजे आपल्यावरती, राईट, आपण निघतो तेव्हा आपला इमिजिएटली आपल्या इमोशन्सचा हिशोब होतो, असतो. मेंटल ऑरा, राईट. आता याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत, हे आपण जेव्हा थोडंसं अराटिक युगापर्यंत आल्यानंतर याच्यावरती थोडी सविस्तर चर्चा करता येईल आपल्याला. पण ही पुस्तकं सगळी अवेलेबल आहेत, राईट. जसं मी आता तुम्हाला स्क्रीनवरती मगाशी दाखवलं की देर आर व्हेरियस बुक्स, लाईक फॉर एक्झाम्पल देर इज ऍस्ट्रल बॉडी, देर इज मेंटल बॉडी, राईट. ऑर्थर पॉवेल त्याचे लेखक आहेत. अँड देन देर इज अन एथरिक डबल. तर आपल्या शरीराच्या नंतरचा जो प्रवास आहे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हा समजल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या भौतिक जीवनामध्ये कसं चालायचं, वागायचं, बोलायचं, दुरुस्ती कशी करायची हे आपल्याला मास्टर शिकवतात. इट इज लाईक, जर आपल्याला उद्या परीक्षा असेल आणि आपल्याला जर क्वेश्चन पेपरच समजला तर आपण काय करू, ते प्रश्न वाचायला सुरुवात करू का नाही, त्याचा अभ्यास करायला, ते पाठांतर करायला सुरुवात करू का नाही, राईट. सेम वे आपल्याला एकदा या पुस्तकांमधून जर जेव्हा कळलं की काय नक्की होतंय, की त्याच्यानंतर मग आपण मागे काम करायला सुरुवात करतो. आर यू विथ मी टिल हिअर? आपण पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं, पहिल्या स्लाइड वरती, की आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपली इंद्रिय बंद होतात, आपण दिव्यदृष्टी आपल्याला प्राप्त होते. विष्णू पुराणांमध्ये त्याचा संदर्भ व्हेरी क्लिअर आहे की क्लेअरवाइंट होतो आणि आपला पूर्ण चित्रपट, आपल्या जीवनपट आपल्या समोर येतो. आपण जेव्हा निघतो बॉडीतनं बाहेर, राईट,
त्याच्यानंतरच्या प्रक्रियेसाठी किती वेळ लागतो, निघण्याचा काय वेळ आहे, कसा वेळ आहे, कसा त्रास आहे, कसा नाही, हे सगळं समजण्यासाठी आपण अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल शिकायचं आहे. बिकॉज इट इज स्पिरिच्युअल सिक्रेट, जनरल सेशन मध्ये सांगता येणार नाही. क्लिअर? दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण शिकतो की आपण नक्की जातो कुठे. आपलं जायचं, आपलं कुठे बाबा मला मुंबईत जायचं, चला बाय रोड जाणार आहात का, मग रोड जातो. मी आता ठाण्याला निघतो, ओके, ठाण्यावरनं मी इथे जाणार, तिथे जाणार, मग आपल्याला माहिती आहे दिल्लीला चाललं, विमानाने जायचं, ओके. तसं आपण जाणार कुठे? तर या स्लाइड वरती आपल्याला दिसतंय की नक्की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. इथे जायचं आपल्याला. इथे बघा, द रिइन्कार्नेटिंग सोल, इगो म्हणजे सोल, राईट, इन अ मॅन. मॅन म्हणजे वुमन पण आली त्याच्यामध्ये, फक्त मॅन नाही, करेक्ट. पण हा एक एसोटरिक टर्म आहे मॅन बोलण्याची, करेक्ट. सो चौथ्या प्लेन पर्यंत आपल्याला यायचं आहे. आपली सगळी जी ग्रेट मंडळी आहेत ती सगळी 3, 2 आणि 1 आहेत, इथे आहेत, वरती आहेत ती सगळी. त्यामुळे इथे आपण जेव्हा जातो, राईट, आपल्याला ही जर्नी, हा रस्ता आपल्याला तय करायचा. जसं मागच्या स्लाइड वरती मी दाखवलंय, राईट, आपल्याला समजवलंय की ही जर्नी आहे, इथे आपल्याला यायचंय सोल वरती. हे आपण होतो. अशीच जर्नी आपले सगळे पितर आता करतायत. फिजिकल बॉडी मधनं बाहेर येतो, एनर्जी बॉडी मधनं बाहेर येतो, नंतर सुरू होते इमोशनल, मेंटल आणि स्पिरिच्युअल. जे लोक आता प्रवास करतायत, देयर इज अ बुक कॉल्ड थॉट फॉर्म्स बाय C.W. लेडबिटर. तर त्याच्यामध्ये माझ्या आधीच्या सेशन मध्ये पण आपण एकदा त्याचा संदर्भ घेतला होता, राईट, की ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन आहे, आणि साध्यात साधं व्यसन इज स्मोकिंग किंवा इटिंग टोबॅको, त्या आत्म्याला